काय झालं? तुम्ही गेले नाहीत? तुमचा तो भाऊ शांत बसू देईल तर कुठलं काम शांतीने होईल ना. अरे गुंड पाठवले त्याने, गुंड कळतंय तुम्हाला, खुनी, फॅक्टरीमध्ये आग लावण्यासाठी. आताच मॅनेजरचा फोन येऊन गेला. जर तुम्ही त्याच्याशी फोनवर मोकळेपणाने बोलला असतात, त्याच्या भुसा भरलेल्या डोक्यात जर अक्कल भरली असती तर आज ही परिस्थिती आली नसती. पण मी तर फोन केला होता. हे तुम्ही आधीही सांगितलेलं आहे, पण तुमचं बोलणं काय झालं ते सांगितलेलं नाहीये. मी माझ्या बाजूनी समजवण्याचा प्रयत्न केला होता. तुम्ही काय प्रयत्न केला होता? तुम्ही तर प्रत्येक वेळेस मूग गिळून बसलेला असता. तो आयुष्यभर तुमचे लचके तोडत आलेला आहे आणि तुम्ही सतत त्याला मनमानी करण्याची परवानगी देत आला आहात. जर तुम्ही तुमच्या बापजाद्याच्या सगळ्या प्रॉपर्टीचा हक्क त्याला दिला नसता तर तो आज मान वर करून आमच्याशी बोलण्याची हिंमत करू शकला नसता. सगळा दोष तुमचा आहे. माहित नाही त्यांना काय झालंय. आम्हाला मातीत मिसळून टाकण्याचं भूत चढलंय त्याच्यावर. विश्वास नाही बसत की तो तुमचा भाऊ आहे, ठाकूर हरनाम सिंगची औलाद आहे. जे काय असेल, तो जर इतका खालच्या पातळीला जाणार असेल तर आम्ही सुद्धा त्याला सोडणार नाही. तुम्ही फोन करून त्याला हे सांगून ठेवा. आम्ही हेच सांगायला आलो होतो. आमच्या फ्लाईटची वेळ होती, आम्ही चाललोय. जरा सांभाळून. काही काळजी नसावी कबीर साहेब, आम्ही युज्ड टू इट. अरे सॉरी सांभाळून. सर. मी तुम्हाला सांगतोय आणि पडतोय मी. अरे किती सुंदर गाणं आहे. वाटतं जवळच कोणीतरी म्हणतंय. चला तिकडेच जाऊयात. सर आपण डोंगराच्या वरती आहोत ना, हां. त्यामुळे खालून येणारा हलकासा आवाज पण साफ ऐकायला येतो. हम्म. कुठल्या अभागी स्त्रीचं दुःख देखील. कुणा दुर्दैवीची आह सुद्धा. अरे वा कबीर साहेब, तुम्ही तर शायरी सुद्धा करता. हां? किती सुंदरपणे सत्य सांगितलं तुम्ही. नाही साहेब, चला. मी आणि शायरी हे फक्त तुमच्यासारख्या मोकळ्या मनाच्या आणि सहृदयी माणसाच्या संगतीमध्ये थोडंफार बोलणं शिकलोय मी आता. हे जे आता तुम्ही ऐकताय ना, हे खालती खूप दूर कोणीतरी गात आहे. हे जे तुम्ही पाहताय ना, हा एक झिगझॅग रोड आहे. गढवालला जातो हा रस्ता. खूपच सुंदर इलाका आहे तो आणि ही आवाज तिकडनंच येते. हे गडवाली गीत आहे. हो कबीर साहेब, हा परिसरही खूपच सुंदर आहे. आयडियल. तुम्हाला काय वाटतंय, आपण आपला टुरिस्ट कॉम्प्लेक्स इथंच का नाही बनवायचा? इलाका तर खूपच सुंदर आहे, पण हा उतार जास्ती आहे. तुम्हाला नाही वाटत असं? कबीर साहेब, आम्ही तर उतारावरच आपल्या छोट्या छोट्या सुंदर हट्स उभ्या करण्याचा विचार करतोय. ते काय सर, लँडस्लाईडचा खूप खतरा असतो इकडे. आणि दुसरा प्रॉब्लेम असा आहे की पावसाच्या पाण्याने जमीन खचून जाते. तर काय झालं, विल गेट सम एक्सपर्ट, हिल मॅनेज इट. चला. आणि देखील खूप सुंदर जागा आहेत जर तुम्हाला आवडतील तर. कबीर साहेब, द व्ह्यू फ्रॉम हिअर इज ब्रेथ टेकिंग. खरं तर माझं मन तर असं म्हणतंय की आपण इथेच बसावं. ॲज यू विश सर. अच्छा सर, मी लंच बास्केट आणतो. लंच बास्केट? अरे तुम्ही लोक माझ्यासाठी इतकं कष्ट का घेतात? हे पहा साहेब, मी मजदूर माणूस आहे. माइन्सवर प्रत्येक काम आपल्या हाताने करावं लागतं. हे बघितलं माझे हात किती रफ आहेत? हे बघा. खूपच सॉफ्ट आहेत सर, खूपच सॉफ्ट आहेत. चला राहू द्या. आमचं काय आहे ना, वेन वी वर्क इन द माइन्स, भूक लागली, सँडविच उचललं, कोक घेतलं, पुढे. आम्ही पण सँडविच आणि बटाट्याचे पराठे आणलेत. मी घेऊन येतो. अरे नाही, जीपमध्ये आहे ना. बर. अरे साहेब, मी घेऊन येतो. नाही साहेब, असं कसं होईल? अच्छा ठीक आहे, मी ड्रायव्हरला सांगतो, तोच घेऊन येईल. ओके. ओके.
तोडी बोला पवना झोला तोडी बोलाये झोला तोडी बोला पवना झोला तोडी बोलाये पैदल डांड्यो पूजा आण बाबा. सर, तुम्हाला बसायला आवडेल? अरे अरे याची काय गरज आहे? आता तुम्ही टेबल पण घेऊन येणार, खुर्ची नाही, पण सर, घेऊन खाणं ठेवू येणार? नका. नाही नाही, हे राहू द्या, राहू द्या. चला हे बसूया. बाबा, घेऊन जा. इथे जमिनीवर बसूनच खाऊन घेऊयात. हा. हे घ्या सर. थँक्यू. मॅडमनी स्वतः आपल्या हाताने बनवलंय. जर मिसेस प्रकाशने बनवलं असेल तर खावंच लागेल. जेवण पण खूप सुंदर बनवते सर, पण आजकाल किचनमध्ये खूप कमी जातात. तब्येत ठीक नसते ना. तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती. सर. तुमच्या या मिसेस प्रकाश इतक्या आजारी का असतात? सर, खरं म्हणजे गोष्ट अशी आहे, इथलं हवामान त्यांना रास नाही आलं. हं. आता तरी ठीक आहे सर. पहिल्यांदी तर खूप आजारी असायची. ना कोणाशी बोलायची, ना कशामध्ये रुची दाखवायची. पण इथे तर लोक तब्येत बनवण्यासाठी येतात. हेच तर रडणं आहे सर. इथे लोक तब्येत बनवायला येतात आणि ह्यांची तब्येत बिघडत चालली आहे. आता तूच सांग गौतम बेदी, काय करायचं? कालची गोष्टच काय वेगळी होती आणि आजचा नक्षाच पूर्ण बदललेला आहे. जमीन आणि आकाशाचा फरक आहे. आज सकाळी जे मागच्या जंगलात पाहिलं त्याने तर सगळंच बदलून टाकलंय. द सिच्युएशन इज कम्प्लिटली चेंज्ड. श्यामली सोबत तो मुलगा कोण होता? नाही गौतम, तू हे पत्र पाठवणार नाहीयेस.